या पुस्तकाची घटना ही आपल्याच गावावरती एका स्त्रीच्या आयुष्यावरती होती। जी एक घटना माझ्या डोळ्यासमोर झाली, परंतु ती झाल्यानंतर तिच्याविषयी माझ्या मनात खोलवर असं एक दुःख निर्माण झालं होतं आणि त्या घटनेला मला लोकांसमोर आणायचं होतं, म्हणून मी हे पुस्तक लिहिलं। या पुस्तकात खूप साऱ्या गोष्टी आहेत, म्हणजे आपलं बनकर फाट्यापासून तर पालघर ते मुरबाड इथपर्यंत एका तरुण वयातील मुलीने केलेला प्रवास आहे। हा प्रवास तिचा एकदम सोपा नाही आहे। माणसाच्या प्रत्येक वयावरती संघर्ष येतो, त्या संघर्षावरती तिने जो मात करून यश मिळवले त्याच्याविषयी हा प्रवास आहे। परंतु याच्या आधी मी एक आदिवासी स्त्रिया यांच्या आयुष्यावरती एक पुस्तक लिहिलं होतं। ते अशा प्रकारे नव्हतं, ते ई-बुक होतं, तर त्याच्याविषयी मी थोडीफार एक माहिती देतो। म्हणजे मी 11वीच्या शाळेत शिकत होतो, त्यावेळेस एकदा मी स्टेशनच्या बाजूला मित्रांसमोर बसलो होतो आणि अचानक माझ्या नजर समोर काही स्त्रिया, म्हणजे माहुली शहापूरमध्ये तिकडे माहुलीगडाच्या बाजूला आदिवासी गाव आहे, तिथे काही स्त्री असे आपली झाडाची पानं घेऊन डोक्यावरती 10-10 किलोचे ओझे घेऊन तिथून ते जात होते आणि ती झाडाची पानं ते विकत होती। तर अचानक माझी नजर त्यांच्यावर पडली आणि त्या स्त्रिया, म्हणजे त्यांच्यातून काही वयोवृद्ध स्त्रिया पण होत्या, काही लहान लहान मुली होत्या, त्यांच्या मागे काही रेल्वे पोलीस लागले होते आणि ते ओझे घेऊन पळत होत्या। तर ते मी बघितलं, त्याच्यानंतर मी म्हटलं ह्या स्त्रिया अशा का पळताय। तर मी थोडासा त्यांचा अभ्यास केला आणि नंतर त्या अभ्यासानंतर मला एक अशी जाणीव झाली की यांच्या मागे खूप मोठा संघर्ष आहे। आणि त्यानंतर मी त्या स्त्रियांच्या आयुष्यावरती पान पाखरू, म्हणजे पान विकणारी पाखरू, हे एक छोटीशी गोष्ट लिहिली आणि तिथून माझा प्रवास झाला। नंतर मी एक रास पुस्तक लिहिलं होतं, जे आमच्या शेतातच रास म्हणून केली जाते। लहानपणी खूप प्रश्न पडायचे की हे काय केलं जातं, मेंढरू कापलं जातं, हे काय समजत नव्हतं। परंतु ते बालपणातले जे माझे प्रश्न होते, जे मी मोठं झालो त्याच्यानंतर मीच ते शोधले आणि ते प्रश्नांचा प्रवास त्या रास पुस्तकामध्ये मी लिहिला आणि ते रास पुस्तक मी ई-बुक म्हणून लिहिलंय। पण काही दिवसांनी मी त्याला सुद्धा अशा प्रकारे प्रिंटेड मध्ये कन्वर्ट करणार आहे। त्याच्यानंतर मी चांग भलं पुस्तक लिहिलं, ते माझ्याच आयुष्यावरती लिहिलं। ते चांग भलं पुस्तक सुद्धा एक अशीच लहान मुलाची गोष्ट आहे की पण जे आपल्या लहानपणी, म्हणजे तुम्हाला सगळे त्या गोष्टीतून गेला असेल, एक रुपया पण आपल्याला महिना 2 महिने मिळत नव्हता आणि तो 1 रुपया जमवण्यासाठी एक लहान मुलगा किती म्हणजे गोष्टी करतो, त्या चांग भलं पुस्तकात लिहिलेलं होतं। आणि चांग भलं काय असतं की आपण प्रत्येक चांगल्या, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये चांग भलं बोलतो आणि म्हणून ज्यावेळेस तो मुलगा 1 रुपया कमवतो, 1 रुपया गोळा करतो, त्यावेळेस तो होतो चांग भलं। म्हणून ते चांग भलं मी ते पुस्तक लिहिलं आणि हे 4थं पुस्तक 8वी। याविषयी मी जास्त काही सांगणार नाहीये, कारण माझी अशी इच्छा आहे की सर्वांनी हे पुस्तक वाचावं आणि ज्या कॉलेजमधील तरुणी आहेत तर त्यांनी तर हे पुस्तक वाचावं, कारण हे तुमच्याच आयुष्यावरती आधारित आहे। धन्यवाद।